नमस्कार, रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बहिणींचा हप्ता 250 रुपयांनी वाढणार। देशातील विविध राज्य महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आर्थिक आधार देण्यासाठी नवनवीन योजना राबवत आहेत। महाराष्ट्र सरकारने जशी लाडकी बहीण योजना सुरू केली तशीच एक महत्वाकांक्षी योजना मध्य प्रदेश सरकारने लाडली बहना योजना या नावाने राबवली आहे। या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे। या योजनेतून महिलांना दरमहा ठराविक रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते, ज्यामुळे त्यांना दैनंदिन खर्च, आरोग्य, शिक्षण आणि बचतीसाठी मदत मिळते। आता या योजनेबाबत मध्य प्रदेश सरकारने एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे राज्यातील लाखो महिलांना थेट फायदा होणार आहे। दरमहा मिळणार 1500 रुपये मोठी आर्थिक मदत। या योजनेअंतर्गत सुरुवातीला महिलांच्या खात्यात दरमहा 1000 रुपये जमा केले जात होते। काही काळानंतर ही रक्कम वाढवून 1250 रुपये करण्यात आली। आता सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकत 1500 रुपये दरमहा देण्याचा निर्णय घेतला आहे। विशेष म्हणजे रक्षाबंधनाच्या सणानिमित्त महिलांच्या खात्यात अतिरिक्त 250 रुपये जमा करून ही रक्कम वाढवण्यात येणार आहे। 2028 पर्यंत हप्ता होणार 3000 रुपये। मध्य प्रदेश सरकारने या योजनेच्या भविष्यकालीन योजनांची माहिती देताना स्पष्ट केले आहे की 2028 पर्यंत लाडली बहना योजनेचा मासिक हप्ता 3000 रुपये केला जाईल। याचा अर्थ असा की पुढील काही वर्षांमध्ये सरकार टप्प्याटप्प्याने ही रक्कम वाढवत नेईल। मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की पुढील 5 वर्षात दरवर्षी हप्त्यात वाढ करण्यात येईल। उदाहरणार्थ दिवाळीपर्यंत हप्ता 1500 रुपये केला जाईल आणि त्यानंतर पुढील वर्षामध्ये तो 2000, 2500 आणि शेवटी 3000 रुपये केला जाईल। राजकीय वातावरण तापले, आरोप प्रत्यारोप सुरू। या योजनेबाबत राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे। काँग्रेस पक्षाने भाजपवर आरोप करताना सांगितले की सरकारने महिलांना दिलेली आश्वासने केवळ घोषणांपुरती मर्यादित आहेत आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीत विलंब होत आहे। यावर उत्तर देताना भाजप सरकारने लाडली बहना योजनेत निधी वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे। सरकारचा दावा आहे की ही योजना महिलांच्या आत्मनिर्भरतेचा पाया रचते आणि महिलांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करते। या योजनेमुळे महिलांमध्ये बचत आणि कौटुंबिक निर्णय क्षमतेतही वाढ होईल असा सरकारचा विश्वास आहे। महिलांसाठी सर्वांगीण विकासाची दिशा। लाडली बहना योजना ही केवळ आर्थिक मदत पुरवणारी योजना नसून ती महिलांच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग तयार करणारी योजना आहे। महिलांना नियमित आर्थिक मदत मिळाल्यामुळे त्या केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर स्वतःच्या उन्नतीसाठीही निर्णय घेऊ शकतात। शिक्षण, आरोग्य, बचत आणि लघु उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांची गुंतवणूक वाढू शकते। लाडली बहना योजना ही मध्य प्रदेश सरकारची एक स्तुत्य पावले असून ती महिलांच्या सशक्तीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे। या योजनेद्वारे सरकारने दिलेली 3000 रुपयांची वचनबद्धता जर नियोजित वेळेत पूर्ण केली गेली तर लाखो महिलांना दीर्घकालीन लाभ मिळू शकतो। ही योजना इतर राज्यांसाठीही एक आदर्श ठरू शकते। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।